हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण. अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. नवीन सिरीज मी सुरू केलेली आहे कालपासून. त्या सिरीजला आपण चांगला प्रतिसाद दिला. राजकुमारजी दिगडे लिखित मी सावित्री बोलते यामध्ये आजच्या काळामध्ये सावित्रीबाई आल्या असत्या तर त्या काय म्हणाल्या असत्या ते मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हा दुसरा भाग आहे आणि यामध्ये अंधश्रद्धेवर प्रहार करण्यात आलेला आहे. पैशाचा पाऊस काय असतो, मी सुद्धा पैशाचा पाऊस पाडून दाखवणार आहे. आणि सावित्रीबाई फुले आजच्या आधुनिक मुलींना, स्त्रियांना काय म्हणाल्या, तर सुरू करतो. सावित्रीबाई फुले म्हणतात, व्रत म्हणजे काय, तर मनाला योग्य वळण लावण्यासाठी जी श्रद्धा असते, कृतज्ञता असते आणि संयमाने केलेलं आचरण असते त्यालाच व्रत असे म्हणतात. उपास, तापास, व्रत, वैकल्य, वटसावित्री, अनेक प्रकारचे व्रत, अनेक प्रकारचे कर्मकांड स्त्रिया करतात. तर सावित्रीबाई फुले पुढे म्हणतात की मी एक गोष्ट तुम्हाला सांगते. सगळ्या स्त्रियांना उद्देशून सांगते सावित्रीबाई फुले. आणि ती म्हणते पुढे की आपली आई आपल्याला 9 महिने आपल्या पोटामध्ये सुरक्षित सांभाळून ठेवते, वाढवते, प्रचंड कळा सोसते आणि एवढं असूनसुद्धा तिच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो. हा प्रश्न तुला पडला नाही का? आईनं खाल्लेलं अन्न बाळापर्यंत कसं पोचते किंवा कोण पोचवते? बाळ जन्माला आल्याबरोबर त्याच्या दुधाची व्यवस्था कोण करते किंवा मोठा झाल्यावरही त्याच्या सर्व सोयी कोण पुरवतं? आपण भूक लागल्यानंतर फक्त जेवतो, पण ते अन्न कसं पचतं, त्यापासून रक्त, हाड, मांस हे घटक कसे बनतात, एकंदर ही सृष्टी कोण चालवतं? काहींना असे वाटते की कोणीतरी अंतिम सत्ता असावी, त्याशिवाय का हे शक्य आहे? त्या अंतिम सत्तेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपल्यामध्ये विनम्रता येण्यासाठी जी काही प्रतिकात्मक पूजा होते, उपवास घडतात, त्यालाही लोक व्रत असे म्हणतात. अशा सावित्रीबाई फुले सांगतात. आपल्या भावनांवर नियंत्रण राहावे म्हणून आपण आपली आवडती वस्तूसुद्धा सोडायला तयार होतो. असं केल्याने आपण आपल्या क्षणिक सुखावर मात करू शकतो. अशा प्रकारचे व्रत महत्त्वाचे आहे अशा त्या सांगतात. परंतु घोटाळा कुठे होतो? जेव्हा मनात लोभ ठेवून एखादं कार्य केलं, व्रत केलं किंवा भीतीच्या भावनेने जे व्रत केले जाते, अशा व्रताचा काहीही उपयोग नाही. ते केवळ कर्मकांड ठरतं. जसे वटसावित्रीला अनेक स्त्रिया वडाच्या झाडाला गिरट्या घालतात आणि म्हणतात की जन्मोजन्मी हाच पती मिळावा. हे एक कर्मकांड आहे. असं केल्याने काही जन्मोजन्मी पती मिळत नाही, तोच मिळत नाही किंवा एकच जन्म आहे, हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो, मैत्रिणींनो. पुढे त्या म्हणतात, आपण लोभाचा आधी विचार करू. या जगात जे काही आहे ते सर्व माझ्या मालकीचे असावे आणि तेव्हाच मी सुखी होईल, अशी लोभी माणसाची भावना असते. त्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. कोणत्याही गोष्टीची प्राप्ती व्हावी म्हणून कोणी असे व्रत करत असेल तर त्या व्रताला त्याचा मूळ उद्देशच नाही सावतो. कृतज्ञतेच्या भावनेने केलेली देवपूजा कुठे आणि लोभाच्या आशेने, आंधळेपणाने केलेले कर्मकांड कुठे? अशा सावित्रीबाई
आपल्याला विचार करायला लावतात. इथे जन्माला येते ती अंधश्रद्धा. ती आपल्याला कोणत्या थराला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. तुला सावध करण्याच्या हेतूने एक घडलेली घटना सांगते. अशा सावित्रीबाई म्हणतात. त्यापुढे म्हणतात की तू कान देऊन ऐक. एक जोडपं होतं. त्यांना मुलं बाळं होती. नवरा सरकारी नोकरीत होता. काहीही कमी नव्हतं. संसार सुखाचा व्हावा अशी त्यांची इच्छा होती आणि तो होताही. पण त्यांना पैशाची हाव स्वस्त बसू देत नाही. म्हणजे हाव किंवा मोह आपल्याला कुठे घेऊन जातो? अंधश्रद्धा पसरविण्यासाठी 2 गोष्टी कारणीभूत असतात. एक आहे हाव किंवा मोह आणि दुसरी गोष्ट आहे भीती. भीती आणि मोह ह्या खतरनाक बाबी आहेत. तर सावित्रीबाई फुले म्हणतात की त्या जोडप्याला एका बाबाचा शोध लागला. खरात बाबासारखा नाशिकचा. तो बाबा पैशाचा पाऊस पाडतो म्हणाला. दोघांनी बाबाला घरी बोलवलं. घराच्या गच्चीवर पूजाविधी सुरू झाला. ठरल्याप्रमाणे काही हजार रुपये त्यांनी ठेवले पूजेमध्ये. बाबांनी त्यांना सांगितलं की डोळे बंद करा. यांनी डोळे बंद केले. थोड्या वेळाने डोळे उघडले. बाबा फरार. पैसेही फरार. पैसेही गायब झाले. अशा प्रकारे त्यांनी यांना मूर्ख बनवलं. कशामुळे? मोहामुळे. तर मी सुद्धा एक प्रयोग तुम्हाला करून दाखवतो. कागदाला फाडून पैशाचा पाऊस करतो. तुम्हाला दिसावं म्हणून प्लॅटफॉर्म इथे बनवतो. हा कागद आहे. कागदाचे तुकडे तुकडे करत आहे. आता हे कागद फेकतो इकडं. त्याच्यामधून 100 रुपये निघाले. 500 रुपये निघाले. काही बाबा मंडळीसुद्धा अशा प्रकारचे पैसे काढतात. त्यांची टेक्निक वेगळी असते. माझी टेक्निक वेगळी आहे. परंतु मी बाबा नाही. मी सामाजिक कार्य करणारा एक शिक्षक आहे. तुम्हाला सावध करण्यासाठी हा प्रयोग तुमच्यासमोर मी सादर केला. मित्रांनो, मैत्रिणींनो, एवढे पैसे काढले मी कागदाला फाडून. आता हा प्रयोग कसा झाला याविषयी तुम्हाला सांगावं लागेल. कारण की मी आधी हे पैसे असे एकात एक फसवले. अशा प्रकारे पुंगळी केली नोटांची. आणि हा कागद जो आहे याच्यामध्ये या पैशाला असं लपवलं, त्याला असं दाबलं, अशा प्रकारे फाडलं. असं फाडल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की सगळ्या कागदांना तर फाडून टाकलं यांनी. मग तेच पैसे काढून तुम्हाला दाखवले. बारिश कर दूँ पैसे की असं गाणंही तुम्ही ऐकलं असेल. दुनिया में कोई भी माई का लाल इस प्रकार से पैसे निकाल नहीं सकता. हात चालाकीनं तो आपल्याला फसवतो. एकदा पुण्यामध्ये सुद्धा पैशाचा पाऊस पाडतो म्हणून 3 तांत्रिक मांत्रिकांनी एका मोठ्या परिवाराला फसवलं. करोडो रुपयांनी फसवलं आणि पसार झाले. ते मोहाला बळी पडले. आणि चंद्रपूर जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, विदर्भात. त्या चंद्रपूरच्या एका डॉक्टरला म्हटलं, एका बाबाने
तुमच्याजवळ जेवढे पैसे असतील त्याचे आम्ही डबल करून देतो. 2-3 मांत्रिक गेले तिथे. मग पूजाविधी करायचा आहे असं म्हटलं आणि त्या डॉक्टरनी 17 लाख रुपये तिथे ठेवले. रात्रभर पूजाविधी करायचा आहे असं त्यांना फसवलं, मूर्ख बनवलं. रात्री घरातील सगळे लोक 12-1 वाजता झोपले आणि डॉक्टर फक्त जागे होते. त्यांनाही झोप येत होती. तर त्यांना पण सांगितलं, तुम्ही झोपा, आम्ही पूजाविधी करतो आणि तुमचे पैसे डबल करतो. त्यांना झोप आली. थोड्या वेळाने ते गाढ झोपले आणि त्या तांत्रिक मांत्रिकांनी त्याचा गळा दाबून त्यांची हत्या केली, मारून टाकलं. पैसा घेऊन निघून गेले. पैशाच्या मोहापायी अनेक लोकांचा जीव गेलेला आहे, पैसाही गेलेला आहे, वेळही गेला. म्हणून तुम्हाला माझी नम्र विनंती आहे मित्रांनो, की पैशाचा पाऊस कोणीच पाडू शकत नाही. सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा हे जे उदाहरण दिलेलं आहे ते सगळ्यांना जागरूक करण्यासाठी, सावध करण्यासाठीच उदाहरण दिलेलं आहे. म्हणून त्यांच्या मोहाला बळी पडू नका. दुपारच्या वेळेस अनेक भामटे फिरत असतात. ते म्हणतात की आम्ही तुमचे सोन्या चांदीचे दागिने उजळून देतो, कधीकधी पैशाचा पाऊसही पाडतो, अशा प्रकारे म्हणतात आणि पैसा घेऊन ते पळून जातात. रस्त्याने जातानासुद्धा सोन्याचे दागिने, चेन वगैरे असेल तोडून पळून जातात. अशा घटना आजही आपल्या देशामध्ये घडतात. म्हणून सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. विशेष करून स्त्रियांनी अशा बाबांच्या मागे लागलं नाही पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लोकांना सावध करण्यासाठी मदत करा. बस एवढीच विनंती करतो मित्रांनो. आणि सबस्क्राईब करायला काही पैसाही लागत नाही. सो ये लोगों को जगाना है और अंधविश्वास को दूर भगाना है असं मला म्हणायचं आहे. मी सावित्री बोलते ही सिरीज आणखी 10-15 आम्ही एपिसोड करणार आहोत. तुम्हाला कशी वाटते कॉमेंट्स करून आम्हाला सांगा. आम्ही त्यामध्ये आणखी सुधारणा करू. आज पैशाचा पाऊस म्हणजे काय हे सांगायचं होतं. अंधश्रद्धा म्हणजे काय, व्रत वैकल्य कशी करायची, काय करायचं हेही आम्हाला सांगायचं होतं. बस परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.